मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती. तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की आपण आपल्या चॅनलवरती बिटकॉइन ऑप्शन सेलिंगच्या कोर्सला सुरुवात केलेली आहे. ओके, फ्रीमध्ये, अगदी फ्रीमध्ये, 1 रुपया तुमच्याकडून न घेता आपण तुम्हाला शिकवतोय बिटकॉइनमध्ये ऑप्शन सेलिंग कशा प्रकारे करायचे ते. आज आपण पुन्हा एकदा ऑप्शन सेलिंगची एक स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे बिटकॉइन मध्ये. बट त्याआधी तुम्ही आधीचे आपले व्हिडिओज बघतायत का? बिटकॉइन ऑप्शन सेलिंग शिकायला तुम्हाला आवडतंय का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जेवढा चांगला रिस्पॉन्स देता त्याच्या प्रमाणेच आपण नवनवीन व्हिडिओज, नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो. ओके, आज आपण शिकतो आहे एक अशी स्ट्रॅटेजी जी तुम्हाला मार्केटमध्ये, मार्केट साईडवेज राहिलं तरी प्रॉफिट देईल, मार्केट थोडंसं बुलिश राहिलं तरी प्रॉफिट देईल, किंवा थोडंसं बिअरिश राहिलं तरीही प्रॉफिट देईल. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी शिकते. थोडंसं बुलिश आणि बिअरिश राहिलं तर जास्त प्रॉफिट देईल, आणि साईडवेज झालं तर थोडंसं तुम्हाला कमी प्रॉफिट होईल. बट यस, तुम्ही लॉस मध्ये क्लोज नाही करणार कोणताही ट्रेड. क्लिअर आहे? आता तुम्हाला माहितीच आहे की बिटकॉइन जो आहे हा फार जास्त वोलेटाईल ऍसेट आहे. तर जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा फार चांगली मोठी वोलेटिलिटी बिटकॉइन मध्ये चालू आहे. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला भेटायला वेळ होईल, तुम्हाला भेटायला लेट होईल, बट जेव्हा मी रेकॉर्ड करतो चांगली वोलेटिलिटी ते चालू आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही बिटकॉइन मध्ये बाईंग वगैरे करून किंवा फ्युचर्स मध्ये ट्रेडिंग करून पैसे मिळवू शकता. पण तुम्हाला प्रश्न असेल की अशा सिच्युएशन मध्ये आपण ऑप्शन सेलिंगने पैसे मिळवू शकतो का? त्याचं उत्तर आहे हो. अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही ऑप्शन सेलिंग करून जे आहेत ते पैसे मिळवू शकता. क्लिअर आहे? चांगल्या प्रकारचे प्रॉफिट जे आहेत ते तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा नक्कीच मिळवू शकता. क्लिअर आहे? त्याच्यासाठीच आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये थोडासा मोमेंटम आला किंवा कमी मोमेंटम आला, किंवा थोडा जास्त कोणत्याही साईडला मोमेंटम आला, तरीही कशा प्रकारे तुम्हाला प्रॉफिट जे आहेत ते मिळवायचे आहेत त्यासंबंधी. क्लिअर आहे? आता मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातो माझ्या डेल्टा एक्सचेंजच्या अकाउंटवरती. तुम्हाला माहितीच आहे की तुम्हाला जर ऑप्शन्स ट्रेडिंग करायचं असेल तर डेल्टा एक्सचेंजमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. कारण की त्या एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ऑलरेडी दिली आहे. आता मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी डायरेक्टली शिकवण्यासाठी घेऊन जातो. ह्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे बॅटमॅन स्ट्रॅटेजी. किती लोकांनी हे नाव ऐकलेलं आहे मला नक्की सांगा. बॅटमॅनचं नाव नाही, बॅटमॅन स्ट्रॅटेजीचं नाव किती लोकांनी ऐकलंय नक्की सांगा. आणि स्ट्रॅटेजी काय करते, कशी दिसते, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. क्लिअर आहे? आता आपण जाऊया, डायरेक्टली सुरुवात करूया. ओके, इथे बघा, आपण आता डेल्टा एक्सचेंज वरती आलो की त्यानंतर ना इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, तो म्हणजे फ्युचर्स, मार्केट्स आणि ऑप्शन्सचा. आपण करतो ऑप्शन्स ट्रेडिंग, आपण जायचं ऑप्शन्स वरती. ओके, जे पण लोकांनी अजून ऑप्शन ट्रेडिंग सुरू नाही केली आहे, नक्की हा व्हिडिओ नीट बघा. ऑप्शन्स वरती गेलं की तुमच्यासमोर ऑप्शन चेन ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचं आहे, बिटकॉइन करायचं, इथेरियम करायचं, ते तुम्ही निवडा. मला करायचं आहे बिटकॉइन मध्ये ट्रेडिंग, मी बिटकॉइन ठेवलं. त्यानंतर माझी जी पण नियरेस्ट एक वीकली किंवा मंथली एक्सपायरी असेल, नियरेस्ट नाही म्हणू शकत मी, एक मंथली एक्सपायरी जी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा आज जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा तारीख आहे 22 सप्टेंबर. ठीक आहे, कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला 3-4 दिवसांनी कधीही भेटेल. आज जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा तारीख आहे 22 सप्टेंबर. मी काय करणार, आजपासून पुढचा 20 दिवसानंतर कोणती एक्सपायरी आहे बाबा, त्याच्या एक्सपायरीचा ऑप्शन मी ट्रेड करणार नॉर्मली 20 दिवसानंतर. आता फॉर एक्झाम्पल आज मी करतोय 22 सप्टेंबरला ट्रेडिंग. इथे बघा 22 सप्टेंबर तुम्हाला आली पण आहे. मी ट्रेड करणार 10 ऑक्टोबरच्या एक्सपायरीमध्ये. का? कारण की एक 20 दिवसाच्या आसपास मला बफर हवा आहे. मी 10 ऑक्टोबरची एक्सपायरी निवडली. मग तुम्ही व्हिडिओ कधी बघा तेव्हापासून 20 दिवसाच्या एक्सपायरी तुम्ही ट्रेड करू शकता. तुम्हाला इथे एक्सपायरीज दिसत राहणार. ओके, आता मी काय करणार, सध्या करंट मार्केटचा जो ऍट द मनी आहे, ऍट द मनी म्हणजे सध्या करंटली मार्केट जिथे आहे, बिटकॉइन आहे 112-900च्या दरम्यान. इथे तुम्हाला त्याची व्हॅल्यू दिसते सतत बदलताना. याचा अर्थ ऍट द मनी काय आहे? याचा अर्थ ऍट द मनी आहे $1,13,000. हा झाला ऍट द मनी. या स्ट्रॅटेजीमध्ये मी काय करणार आहे, सिंपल मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी एक मी काम करतो, मी तुमच्यासाठी एक व्हाईट बोर्ड ओपन करतो. कारण की आपल्याला इथे व्हाईट बोर्डवर पहिलं शिकूया की स्ट्रॅटेजी कशी अप्लाय करायची, परफॉर्म करायचे. त्यानंतर स्ट्रॅटेजी क्रिएट करून आपण प्रॅक्टिकली ट्रेडिंग कशी करायची ते बघूया. ठीक आहे, तुमच्या तुमच्यासमोर व्हाईट बोर्ड जो तो ओपन झालाय. ह्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे एक बॅटमॅन स्ट्रॅटेजी. ओके, एक मिनिट मी पेन निवडतो. बॅटमॅन स्ट्रॅटेजी. ही बॅटमॅन का? कारण की ही बॅटमॅन सारखी दिसते. कशी दिसते हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन स्ट्रॅटेजी बिल्डर वरती नेऊन. ओके, तो आताचा विषय नाही आपला. ही दिसते बॅटमॅन सारखी. आता
या स्ट्रॅटेजीला काय करायचं तुम्ही पहिलं म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये इन द मनीचा कॉल आणि पुट बाय करायचा. इन द मनी वन म्हणजे काय, पहिला इन द मनी जो असतो त्याचा कॉल आणि पुट बाय करायचा. आणि त्यानंतर आउट ऑफ द मनी फोर्थ जो असणार म्हणजे चौथा आउट ऑफ द मनी जो ऑप्शन असणार ना, ओके, चौथा आउट ऑफ द मनी ऑप्शन, त्याचे तुम्ही काय करायचे, त्याचे तुम्ही सी आणि पी सेल करायचे. मग हे सेल किती करायचे कसे करायचे बघूया. काही लोक 2 लॉट सेल करतात, काही 3 करतात, काही 4 करतात. आपण हे बघूया कशा प्रकारे करायचं. ते स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवेन ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आता आपण जाऊया परत एकदा आपल्या मेन व्हिडिओच्या स्क्रीनवरती, डेल्टा ॲक्शनच्या स्क्रीनवरती, तिकडे प्रॅक्टिकली बघून घेऊया. ठीक आहे. आता सध्या जेव्हा मी व्हिडिओ बनवतोय तेव्हा $1,13,000चा ॲट द मनी झालोय. सो मी काय करणार, मी पुट ऑप्शनमध्ये पहिला म्हणजे घेणार, पहिला इन द मनी फर्स्ट, पुटचा इन द मनी आहे हा, आणि कॉलचा इन द मनी आहे हा. सो हे दोन ऑप्शन मी पहिले बाय करणार. क्लिअर आहे. मी जातो स्ट्रॅटेजी बिल्डर वरती. इथे ऑप्शन आहे बघा स्ट्रॅटेजी बिल्डर. तुम्हाला पण येणार, मोबाईलवरून करताय तरी येणार. स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन करायचा. ऑन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आले, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आलं बघा. तुम्ही पहिला काय करणार, 1,13,500चा पुट बाय करणार आणि 1,12,500चा कॉल बाय करणार. ठीक आहे, कॉल बाय करणार. आता हे मी किती घेणार, हे मी समजा तुम्ही किती घेऊ शकता, 1 लॉट, 10 लॉट, मी 100 लॉट घेतो समजा फॉर एक्झाम्पल. 100 लॉट घेतो. क्लिअर आहे. 100 लॉट मी घेतले. आता मार्जिन कोणतं वापरायचं ते लक्षात घ्या. मी तुम्हाला ना आधीच्या व्हिडिओला पण सांगितलं, इथे तुम्हाला ना मार्जिन मोड दिसतो. हे मार्जिन मोड सिलेक्ट करून तुम्ही मार्जिन मोड पोर्टफोलिओ ठेवू शकता. क्लिअर आहे. मार्जिन मोड तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन ठेवू शकता ह्या प्रकारचे ट्रेड करण्यासाठी. क्लिअर आहे. पोर्टफोलिओ मार्जिन तुमचा असला पाहिजे. 100 लॉट मी बाय करणार. सेम मला आउट ऑफ द मनी फोर, आउट ऑफ द मनी फोर म्हणजे काय, आता समजा हा आहे इन द मनी, सॉरी हा आहे ऍट द मनी. सो आता पुट ऑप्शन मध्ये माझा हे सर्व वरचे आउट ऑफ द मनी ऑप्शन आहेत. सो हा पहिला आउट ऑफ द मनी, हा दुसरा आउट ऑफ द मनी, हा तिसरा आउट ऑफ द मनी, हा चौथा आउट ऑफ द मनी ऑप्शन मी सेल करणार. क्लिअर आहे. सेम कॉलमध्ये हा पहिला आउट ऑफ द मनी, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आउट ऑफ द मनी. सो हा जो आहे इकडचा कॉल ऑप्शन मी इकडचा सेल करणार. क्लिअर आहे. सो आता मी परत एकदा जातो आणि तुमच्या समोरच इकडचा पुट सेल करतो. क्लिअर आहे. बट पुट मला किती सेल करायचे हे पण लक्षात घ्या. 2 पट, 3 पट किंवा 4 पट, त्या पण थोड्या वेळाने बघूया. आणि इकडचा कॉल मी सेल करणार. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी बाईंग केलेली आहे 100 लॉट. सो मला ह्याच्या दुप्पट, तिप्पट किंवा चौपट सेल करायच्यात, हेही लक्षात घ्या तुम्ही. सो मी एक काम करतो, पहिलं म्हणजे चौपट सेल करतो. ओके, 400 लॉट सेल करतो. क्लिअर आहे. बरं, हे सगळं करण्यासाठी मला कॅपिटल किती लागतंय, जेव्हा मी पोर्टफोलिओ मार्जिन यूज केलंय तेव्हा मला कॅपिटल लागले $3,000. $3,000 म्हणजे किती झाले, कोणी मला सांगू शकतो इथे कमेंट बॉक्समध्ये $3,000 किती झाले. $3,000 म्हणजे झाले एक अप्रॉक्सिमेटली तुम्ही समजू शकता 2.5 लाखाच्या आसपास. ठीक आहे, 2.5 लाखाच्या आसपास अप्रॉक्सिमेटली तुम्ही समजू शकता. तुम्ही तुम्हाला हवं तसं करू शकता. समजा तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुम्ही एक एक लॉट नाही करा. जेवढे पण लोक प्रॅक्टिस करतायत इथे एक एक लॉट नाही करा सुरुवातीला. मी अनालाइज पे ऑफ ग्राफ करतो. अनालाइज पे ऑफ ग्राफ केला ना की इथे तुम्हाला तुमच्या बॅटमॅनची डायग्राम दिसणार. हे बघा, ही आहे बॅटमॅनची डायग्राम. ही डायग्राम काय सांगते माहितीये तुम्हाला, जर मार्केट साईडवेज राहिलं तरी मला प्रॉफिट आहे, पण जर मार्केट स्लाइटली बुलिश गेलं तर मला जास्त प्रॉफिट आहे, आणि स्लाइटली बेरिश गेलं तर मला अजून जास्त प्रॉफिट आहे. क्लिअर आहे. मी काय केलं ह्याच ठिकाणी, मी या ठिकाणी इन द मनी वनचा कॉल आणि पुट बाय केला, आणि आउट ऑफ द मनी फोरचा कॉल आणि पुटचे 4 लॉट सेल केले. मला कॅपिटल लागलं $3,000. माझा प्रॉफिट आहे मॅक्झिमम $1,300. म्हणजे जवळपास तुम्हाला एक तुम्ही जर इथे बघाल तर एक 40%चा प्रॉफिट तुम्हाला अप्रॉक्सिमेटली भेटतोय. किती दिवसात, 20 दिवसात. 20 दिवसात 40%चा प्रॉफिट तुम्हाला मॅक्झिमम भेटू शकतो. आता मी एक काम करतो, स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा चेंज करतो. पहिलं म्हणजे चेंज करण्याआधी आपण याचे ब्रेक इव्हन बघूया. ठीक आहे. ह्या स्ट्रॅटेजीचे ब्रेक इव्हन काय आहे, 1,19,500 ते 1,06,400. लक्षात घ्या, हे फार मोठे ब्रेक इव्हन आहेत. ठीक आहे. 1,19,500 ते 1,06,400 म्हणजे जवळपास ना 13,000 पॉइंट्सची रेंज आहे बिटकॉइन मध्ये. 13,000 पॉइंट्स. 13,000 पॉइंट्स हे छोटे नाही होत. 13,000 पॉइंट्स हा खूप मोठा नंबर आहे. ओके, बिटकॉइन मध्ये. आता समजा मी एक ही स्ट्रॅटेजी मी थोडीशी चेंज करू शकतो, नो डाऊट. मी असं करेन की मला 4 पट नाही, मला 2 पटच सेल करायचे.
समजा 100 लॉट मी बाय केले तर 200 लॉट सेल करतो. $1500 मध्ये काम झालं. म्हणजे जवळपास एक 1.5 लाख रुपयाच्या आसपास, 1.5 लाखापेक्षा कमी. बघा. सो माझी डायग्राम मध्ये थोडासा चेंज झाला. माझी डायग्राम आता काय म्हणते, मी साईडवेजला कमी प्रॉफिट येईल, बट स्लाइटली बुलिश आणि स्लाइटली बेरिशला जास्त प्रॉफिट येईल. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने लॉट्स जे आहेत ते चेंज करू शकता, लक्षात घ्या. ओके. त्याच्यामध्ये पण रेंज काय, तुम्हाला रेंज साधारणतः तेवढी झाली, 1,19,000 ते 1,06,000, परत एकदा $13,000ची रेंज आहे. फक्त काय झालं, फक्त जर मार्केट साईडवेज राहिलं ना, तर तुम्हाला जास्त प्रॉफिट नाही, $300चा प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. $1,500 लावून तुम्हाला $300चा प्रॉफिट होतोय ना, म्हणजे 20% झाले. आणि 20 दिवसात तुम्हाला 20% भेटतायत. तर हा खूप मोठा नंबर आहे. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम केलं, तुम्हाला माहिती आहे. 20 दिवसात तुम्हाला 20% जरी भेटले, 20% काय, मला 2% जरी भेटले, तरी खूप मोठा नंबर आहे. क्लिअर आहे, खूप मोठे नंबर्स आहेत ते. तर तुम्ही सिम्पल काय करू शकता, तुम्ही ऍट द मनीचा एक एक लॉट जेव्हा सेल कराल, तेव्हा तुम्ही आउट ऑफ द मनी फोरचे 2-2 लॉट सेल करू शकता. ओके. आता समजा तुम्ही म्हणाल की मला प्रॅक्टिस करायची आहे, तर मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही सिम्पल 10-10 लॉटने प्रॅक्टिस करा, 10 लॉट बाय करा, 20 लॉट सेल करा. किती रुपये लागतात तुम्हाला? एक $100. $100 म्हणजे किती झाले? 8,500 रुपये. तुम्ही एक 10,000 रुपयांमध्ये ही स्ट्रॅटेजी करू शकता. बट याच पोर्टफोलिओ मार्जिन ठेवा, म्हणजे तुम्हाला इथे मार्जिन सिलेक्ट करावं लागत नाही. 1x, 2x, 100x काही सिलेक्ट करायची गरज नसते पोर्टफोलिओ मार्जिन मध्ये. तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतात त्यानुसार ते ट्रेड होणार. आता माझे ऑलरेडी ट्रेड चालू आहेत, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये. मला माहिती आहे बऱ्याच लोकांना ट्रेड बघण्याची उत्सुकता आहे. सो ही स्ट्रॅटेजी तुम्ही सिम्पली तुमच्याकडे इम्प्लिमेंट करू शकता प्रॅक्टिससाठी. एक 10-10 लॉटने काम करा, मॅक्झिमम $47चा प्रॉफिट होईल, किंवा मिनिमम $32चा प्रॉफिट होईल. मला $100 $32 भेटतात, 30% प्रॉफिट भेटतोय. मला 32 मधले $15 जरी आले, मी $100 लावले, $15 जरी आले, 15% मी एक्झिट होईल. सिम्पल रूल आहे. आणि तुम्हाला 13,000 पॉईंटची वरती रेंज सुद्धा भेटते, जी शक्यतो कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला नाही भेटत. क्लिअर आहे. नक्की ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. बॅटमॅनची स्ट्रॅटेजी बिटकॉइन ऑप्शन सेलिंग मध्ये नक्की वापरू शकता. तुम्हाला प्रॅक्टिस करायची, एक एक लॉटने प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तर मी तुम्हाला माझे रिझल्ट दाखवतो इथे बघा. आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, तेव्हा बिटकॉइन चाललेला आहे $1,12,000. मी तुम्हाला म्हटलं की बिटकॉइन हा जो आहे ना, हा $1,15,400 पासून जवळपास $3,000 पडलाय. $3,000 पडलेला आहे तो काही तासात. आणि तेव्हा माझ्या ट्रेड्सचा काय झालेलं आहे, काय धज्जे उडालेले आहे, तुम्हाला बघायचे, बघू शकता. प्रॉफिट झाले, लॉस झाले, तुम्हीच बघू शकता. ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मोठी मुवमेंट आली तर ऑप्शन सेलिंग मध्ये बिटकॉइन मध्ये मोठा लॉस होतो. चेक करूया आपण डायरेक्टली काय झाले आहे. ओके. सो आता इथे मी माझे ट्रेड्स ओपन करतो. ओके. तुमच्या समोर माझे सर्व ट्रेड्स ओपन आहेत. क्लिअर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला पीएनएल सुद्धा दाखवणारच आहे माझा. स्टँडर्ड व्ह्यू मध्ये बघूया डायरेक्टली जाऊन. ओव्हरऑल तुम्हाला एक मिनिट. ऑल पोझिशन्स. हा. इथे तुम्ही बघा, ह्या ऑल पोझिशन्स आहेत. ह्या माझे बिटकॉइनचा ट्रेड आहे. हा माझे बिटकॉइनचे सर्व ट्रेड्स आहेत. आणि खाली माझे इथेरियमचे ट्रेड्स आहेत. खाली माझे इथेरियमचे ट्रेड्स आहेत. सो इथेरियमचा जो ट्रेड्स आहे ना, त्यामध्ये मला ओव्हरऑल प्रॉफिट चाललेला आहे $1,600. ओके. $1,600 इथेरियमच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट आहे. आणि बिटकॉइनच्या सर्व ट्रेड्समध्ये माझा प्रॉफिट चाललेला आहे, सॉरी, लॉस चाललेला आहे $500च्या आसपास. म्हणजे तुम्ही जर हे कंबाईन केलं तर तुम्हाला दिसेल की ओव्हरऑल मी अजूनही $1,100 प्रॉफिटमध्ये आहे. एवढ्या मोठ्याने मार्केट पडून सुद्धा मी $1,100 प्रॉफिटमध्ये आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ना ऍडजस्टमेंट्स मध्ये येतात. म्हणजे तुम्हाला ऑप्शन सेलिंग मध्ये ऍडजस्टमेंट सुद्धा भरपूर आहेत. असं ना एखादी स्ट्रॅटेजी टाकली, विसरून गेलो, काय होईल ते होईल. तुम्हाला ऍडजस्टमेंट शिकावे लागतात. आणि त्याचसाठी मी तुम्हाला वारंवार सांगतोय की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे आपली, तिकडून तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा. फ्री अकाउंट ओपन होतं. आणि त्यानंतर अकाउंट तुम्ही ओपन केलात की त्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपली टेलिग्रामची लिंक आहे. एकदा व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक कराच. डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे, तिकडून अकाउंट ओपन करा. तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल, तुमच्या फॅमिलीमधलं कोणाचं तरी ओपन करा. त्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपवर जा, तो जॉईन व्हा. कारण की तुम्ही ही ऑफर बघितली असेल किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक म्हणून तुम्ही अकाउंट ओपन केलात की तुम्हाला आमचा क्रिप्टोचा ऍडव्हान्स कोर्स फ्री भेटणार, ज्यामध्ये मी स्वतः तुम्हाला ऍडजस्टमेंट शिकवणार. की एखादा ट्रेड आपल्या हाताच्या बाहेर जायला लागला की काय करायचं. ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी शिकवणार, पॅसिव्ह इन्कमच्या स्ट्रॅटेजी शिकवणार. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व पॅसिव्ह इन्कम, फ्युचर्स, ऑप्शन, सर्व स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये 7 दिवसांचा हा ऍडव्हान्स कोर्स आहे. लाईव्ह असणार, तो झूम वरती लाईव्ह असणार.
तुमच्यासाठीच असणार जर तुमचा आपल्या अंडर डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट आहे तर. सो हा बेनिफिट आहे, नक्की अकाउंट ओपन करा. त्यानंतर आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिकडे आम्ही तुम्हाला एक आयडी देतो आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी. तिकडे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अकाउंट ओपन केल्यानंतर नक्की फायदा घ्या. सोबतच ही मी तुम्हाला दाखवलं $1100 प्रॉफिट रनिंग आहे, हा कमी जास्त होत असतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला आपलं एक पीएनएल सुद्धा दाखवतो. एक मिनिट, कुठे आहे पीएनएलचा ऑप्शन? हा, पीएनएल मी ओपन करतो. सो आतापर्यंत जो आहे तो मी एक ₹96,000 प्रॉफिट बुक केलाय. ओके, तर सॉरी, अनरिअलाइज प्रॉफिट आहे. 96,000चा प्रॉफिट मला रनिंग आहे. ओके, बुक नाही केलं. 96,000चा प्रॉफिट रनिंग आहे, जो तुम्हाला $1100 दिसले तो. खाली या. ओके, इथे बघा, टोटल रिअलाइज पीएनएल. टोटल रिअलाइज पीएनएल मध्ये तुम्ही जर आलात फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये, ऑल मध्ये, तर जवळपास जे आहे ते ₹28,000 प्रॉफिट मी ऑलरेडी बुक केला इथे या अकाउंटमध्ये. ऑप्शन्स मध्ये जाल तर हा 52,000 होतो. फ्युचर्स मध्ये थोडासा लॉस, म्हणजे ओव्हरऑल मला 28,000चा ओव्हरऑल रिअलाइज प्रॉफिट आहे. थोडासा खाली या. त्यानंतर इथे फंडिंगचा ऑप्शन आहे. फंडिंग मला जवळपास ₹44,000 भेटली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हा 44,000 पण प्रॉफिटच आहे माझा. हे फंडिंग वगैरे सर्व आहे ना, मी तुम्हाला ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकवणार आहे स्वतः. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन केलं तुम्हाला सर्व शिकवणार. सो हे ₹44,000 प्रॉफिट, आणि हा जो आहे हा काहीतरी ₹28,000चा प्रॉफिट आहे इथे. सो जवळपास तुम्ही बघू शकता एक ₹75,000 प्रॉफिट मी ऑलरेडी बुक केलेला आहे क्रिप्टोमधनं. ₹96,000 प्रॉफिट मला करंटली चालू आहे. ठीक आहे, सध्या मला तो प्रॉफिट चालू आहे. हे आहे माझं एक अकाउंट. त्यानंतर बाकी असे 2-3 अकाउंट आहेत, तुम्हाला माहिती आहे सब अकाउंट्स पण असतात. सो त्यामध्ये पण आपण कधीतरी बघून घ्या काय ट्रेड चालू आहेत, काय रिझल्ट आहेत. सध्या माझा फंड वगैरे किती आहे हे तुम्हाला सर्व इथे दिसतं आहे. सो तर तुम्ही अंदाज लावू शकता. क्लिअर? सो म्हणजे केवढ्या कॅपिटल वरती हे केवढा प्रॉफिट झाला याचा अंदाज लावू शकता तुम्ही. म्हणून मी तुम्हाला फंड दाखवला की बाबा कॅपिटल किती लावलंय, किंवा करंट मला प्रॉफिट काय चालू आहे. ह्यावरून तुम्ही एक पर्सेंटेज किती भेटतात महिन्याला क्रिप्टो म्हणणं हे तुम्हाला एक समजू शकेल. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, स्ट्रॅटेजी आवडलेली असेल, एकच काम करायचं आहे, व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला शिकायचं आहे आपल्याकडे ॲडव्हान्समध्ये, काहीच पैसे बिशे नाही द्यायचे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. तुमचं, तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या मित्राचं कोणाचे अकाउंट ओपन करा. तुम्हाला सर्वांना तो फ्री कोर्स भेटेल. 7 दिवसांचा लाईव्ह कोर्स झूमवरती मी स्वतः घेणार आहे. डिस्क्रिप्शनमधून अकाउंट खोला आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन. ओके, थँक्यू. धन्यवाद.